अजय पुन्हा वाटून हात दे. अरे काय जेवण इकडे काय अप्रतिम बनवलायस मटार पॅटीस आजी. काय जेवण बनवलंस तू. अरे पिंट्या माझा हात सोड आणि स्वानंदीचा हात धर. अरे अरे हे हे जे सगळं चविष्ट जेवण आहे ना ते मी नाही बनवलं, स्वानंदीने बनवलं. तिने मला सांगितलं होतं तुला नको सांगू म्हणून. पण मग ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलं पाहिजे ना ते. तू खोटं बोलतेस आजी. अरे मी कशाला खोटं बोलू. आणि का शक्य नाहीये. दिवाळीमध्ये तो बेसनाच्या लाडवाचा डबा फस्त केला होतास ना तू. आणि हे जे सकाळी नाश्त्याला जे धिरडी केली होती तिने ती. आणि ते गुलाबजाम. पदार्थ करणं वेगळं आणि एकदम अख्खं इतकं सुंदर जेवण करणं वेगळं. तू शिकवलं असेल पण म्हणून प्रत्येकाच्या हाताला अशी नसते चव. अरे खरंच तिने केलंय. नाही माझी एकदा कधीतरी जमतं म्हणून सतत जमेल असं नाही. हे नाही माझा नाही विश्वास. तू जेवणाची शपथ घेऊन सांग मला त्याने बनवलं. मी कशाला शपथ घेऊ आणि खोटं का बोलू मी असं. अंशू काय चाललं तुझं. जेवताना जेवणात लक्ष दे. गप्पा मारू नकोस इकडे तिकडे. अरे पिता तुला वेगळं सांगायला पाहिजे. मग काय चाललं खुसखुस खुसखुस खुसखुस. अजिबात गप्पा मारायच्या नाही जेवणाच्या टेबलवर. चला जेवणात लक्ष द्या. तुझं मन दुखावू शकत नाही म्हणून. तुम्हाला वेगळं सांगायचं का. बसून जेवा आता गपचूप. श्वेता थांब. काय होतं ते. का केलंस असं. मला एक सांगितलंस आणि समोर समोर वेगळंच बोललीस. सॉरी सर, मला खूप भीती वाटली. अगं पण घाबरण्यासारखं काय यात. मी तुला म्हणालो ना मी आहे तुझ्या पाठीशी. बोल. पण सर अंशुमन सर समर सरांचे भाऊ आहेत. भाऊ असला तरी अंशुमन आणि समर मध्ये खूप फरक आहे. हे जे काही चाललंय ते तुझ्या चांगल्यासाठी चाललंय, तुझ्या भल्यासाठी चाललंय. घाबरण्यासारखं काय. हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. तुला कुणी काहीही करणार नाही. बोल. ते शेळके सर. अंशुमनचा मॅनेजर. त्याचं काय. रडू नकोस. बोल. सांग काय. जाऊ द्या सर, मी रिस्क नाही घेऊ शकत. सर माझी आई आजारी असते हो. माझ्या बहिणीचं शिक्षण आहे. माझ्यावर माझ्या पूर्ण घराची जबाबदारी आहे. मला ह्या जॉबची खूप गरज आहे सर. आय एम सो सॉरी. हे बघ तू प्लीज सॉरी नको म्हणूस. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता जे काही घडतंय, जे काही घडलंय ते चुकीचं घडलंय तुझ्या बाबतीत. आणि तुझ्या बाबतीत जे चुकीचं घडतंय हे तू समरला सांगायला हवंस. पण समर सर माझं ऐकतील की त्यांच्या भावाचं. समरवर माझा पूर्ण विश्वास आहे. अत्यंत प्रॅक्टिकल आणि सच्चा माणूस आहे तो. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि तो नेहमी फक्त सत्याच्या बाजूने उभा राहतो. पण त्यांना नाही पटलं माझं तर. एक व्यक्ती आहे जिला हे सगळं पटेल आणि जी कदाचित सत्याची बाजू समोरला पटवून देऊ शकेल. तू काळजी करू नकोस. मी बोलतो तिच्याशी. पण श्वेता एक लक्षात ठेव. घाबरून चालणार नाही. आपण नेहमी लढत राहायचं सत्याच्या बाजूने. तू आता घरी जा आणि प्लीज स्वतःची काळजी घे. आणि घरी पोहोचलीस की मेसेज कर मला आठवणीने. थँक्यू सर. सॉरी. तुम्ही कशा करता सॉरी म्हणता. ते मी स्वयंपाक करायला नको होता. नाही नाही असं बोलू नका हो. मी असं
आय एम सॉरी. नाही पण खरंच म्हणजे मी सॉरी म्हणते. हो काय सॉरीची शर्यत लागली का इकडे? मी आता म्हटलं ना की मी सॉरी, चुकलं माझ्याकडनं. हा एक मिनिट, तुम्ही का सॉरी म्हणताय? ते काय? ते जरा माझ्याकडनं काय? मर्यादांचं उल्लंघन झालं. कसल्या मर्यादा? ते तुम्ही म्हणालात ना की स्वयंपाक आजीने केलाय आणि मग मी बोलत सुटलो. माझ्याकडनं राहुलच नाही आजीचं कौतुक करणं. मी तिचं कौतुक करत गेलो, तिच्या हातच्या चवीचं कौतुक करत गेलो, तिच्या हाताला कशी पारंपरिक चव आहे वगैरे वगैरे सगळं बोलत गेलो. एकदम गुळाच्या जागी गुळ, साखरेच्या जागी साखर, एकदम प्रमाणात, सगळं प्रमाणात. आणि आज हे सगळं तिने असंच इतकं सुंदर आणि इतकं परफेक्ट केलं होतं. माझ्याकडनं राहुलं नाही. मी एकदम आजीचे हात असे हातात घेतले आणि पटकन तिचा मुका घेतला आणि म्हटलं आजी तुझ्या हाताची चव त्याच्यात उतरली म्हणून तिच्या हाताचा मुका घेतला. मग तिने मला सांगितलं की तो स्वयंपाक तुम्ही केलाय. म्हणजे असं एकदम भावनेच्या भरात एकदम असं माझ्याकडनं, म्हणजे मी एकदम सभ्य आहे असं वर्तन माझ्याकडनं कधीच घडत नाही. हो माहितीये मला. काय माहितीये तुम्हाला? हेच की आजी छान स्वयंपाक करतात असं तुम्ही म्हणालात आणि म्हणून तुम्हाला जे काही बोलावंसं वाटलं, करावंसं वाटलं, पण तरीही तुम्ही सभ्य माणूस आहात हे माहिती आहे. पण म्हणजे तुम्हालाही वाटतं मी सभ्य आहे? हो म्हणजे तुम्ही सभ्य आहात. तुम्हाला डाऊट आहे का? नाही मला डाऊट नाहीच आहे. नाही मग तुम्ही मला का विचारताय? मी सभ्य आहेच आहे, पण तुम्हालाही मी चांगला वाटतो हा मला डाऊट आहे. चांगला नाही, सभ्य असं म्हणाले मी. म्हणजे जो माणूस सभ्य असतो तो चांगला असेलच असं काही नाहीये. म्हणजे मी चांगला नाहीये असं कुठे म्हणाले मी? मग चांगला नाहीये याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? प्रत्येक शब्दाला विरुद्ध अर्थच असतो असं नाहीये. तुम्ही असं कोड्यात बोलत जाऊ नका. काय असेल ते सरळ स्पष्ट बोलत जा. नाही कळणार तुम्हाला. का मला काय कळणार नाही? भाषा येते मला, प्रॉब्लेम तुमच्या बोलण्यात आहे. ओके. ओके म्हणजे नाही कळणार तुम्हाला. मला का कळणार नाही? माझी बुद्धी कमी आहे का माझं शिक्षण कमी आहे? माझा IQ हाय आहे. हो यात शंकाच नाही. हा. कळलंय मला, माहितीये मला. तुमचा IQ खूप हाय आहे, पण समोरच्याला काय म्हणायचंय हे समजून घेण्यासाठी फक्त IQ पुरेसा नाही, त्यासाठी EQ, इमोशनल कोशंट म्हणजे भावना समजून घेणं हे पण गरजेचं असतं. आणि हे प्रत्येक माणसाला जमतंच असं नाही. तुम्ही सभ्य आहात, तुम्ही एकदम जबाबदार आहात, पण म्हणून तुम्ही चांगला माणूस आहात असं मी नाही म्हणू शकत. मी ही पदवी तुम्हाला देऊ शकत नाही. हो मला गरजच नाही तुमच्या पदवीची. आणि तुम्ही काय विद्यापीठ आहात लोकांना पदव्या वाटत फिरताय? आणि मला ओळखणाऱ्या सगळ्या माणसांना माहिती आहे मी किती चांगला आहे ते. कळलं? हो सगळ्या, तुम्ही सोडून. ओके. ओके ना ओके माझ्या डोक्यात जाता. ओके. चुकलो. तुम्हाला सॉरी म्हणण्याची दुर्बुद्धी झाली मला आणि तुम्हाला सॉरी म्हणलो. मी माझं सॉरी परत घेतो. मी जे सॉरी म्हटलं ना ते माझ्या आजीसाठी होतं. कृपया गैरसमज नसावा ही नम्र विनंती. आणि हा ताजा कलम, मी कालही चांगला होतो, आजही चांगलाच आहे आणि उद्याही चांगलाच राहीन. हे कळेल तुम्हाला कधीतरी.